तर नमस्कार विद्यार्थी मित्र, स्वागत तुमचं आपल्या मास्टर चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत संकलित मूल्यमापन सत्र 2026 प्रश्नपत्रिका स्टँडर्ड 6 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स 2026 15 एप्रिलला होणार हा पेपर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न तुमचं नाव, तुमचं स्कूल नाव, शाळेचं नाव आणि तुमचा तालुका जिल्हा जे असेल ते तुम्हाला इथे टाकायचं असतं. तुमचा हजर नंबर, तुमचा डिव्हिजन, एकदम रिअल जशी दिसणारी ही एकदम खरीखुरी प्रश्नपत्रिका आहे. इथे तुम्हाला वर नाव पण दिसत असेल 6वी गणित इंग्रजी माध्यम. तर इथे तुमच्या टीचरसाठी मार्क मारण्याची जागा दिलेली असते. त्याच्यानंतर खाली इथे तुम्हाला विचारलं आहे, एक सूचना दिलेली असते, त्याच्यात लिहिलेलं आहे की राईट हेअर द आन्सर फ्रॉम ओरल क्वेश्चन, इच क्वेश्चन करेक्ट ऑन 1 मार्क. तर इथे तुम्हाला ओरलसाठी काही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला इथे लिहायचे असतात, तुम्ही बघू शकता. तर याला 1 मार्क आहे असं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर तुम्हाला दिलेलं रायटिंग टेस्ट, इथून तुमची सुरुवात होतो रायटिंग पेपर. तर याच्यामध्ये तुम्हाला इच सब इक्वेशन कॅरेज ओनली 1 मार्क. सॉल्व द एक्सप्लेन इन द ब्लँक पेज इज नेक्लेअरी. तर याच्यामध्ये तुम्हाला सूचनेमध्ये सांगितलं असं आहे की सर्व जे प्रश्न आहे तो 1 मार्काला आहे आणि सर्व प्रश्न सोडवणे हे अतिशय गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पहिला, राईट द नंबर इन फिगर. तर याच्यामध्ये तुम्हाला काही एक अक्षरी संख्या दिलेली ती तुम्हाला इथं अंकात लिहायची. तर ही 27,312. तर इथे तुम्हाला 23,312 इथे तुम्हाला अक्षरात लिहायचं. त्याच्यानंतर खाली बी राईट इन वर्ड इज, ही संख्या तुम्हाला अक्षरात लिहायची आहे. 3,407 ही तुम्हाला इथं अक्षरात लिहायची आहे. त्याच्यानंतर खाली सी, इथं तुम्हाला इथं 6चा डिजिट गिवन नंबर काढायचा आहे. त्याच्यानंतर खाली इथं तुम्हाला डी राईट द फॉलोइंग नंबर इन एक्सप्लेन फॉर्म. तुम्हाला ही एक्सप्लेन फॉर्ममध्ये लिहायची आहे. तर ती कशी लिहायची मी तुम्हाला एकदा दाखवतो. इथे तुमचा 7 दिला, 7 पुढं 1 2 4 0, 1 2 3 आणि 4 0, इथं पुढं प्लसचं, त्याच्या पुढं 3 3 0, 1 2 3 0 प्लस 2 0, सॉरी 1 राऊंड, 1च्या पुढे 2 0 प्लस 0 0 पुढे 2 0 आणि प्लस 2 असं तुम्हाला हे एक्सप्लेंडर फॉर्ममध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली इथे तुम्हाला ई दिलेलं आहे. ईमध्ये ॲड आणि सबट्रॅक्ट. तर इथे तुम्हाला प्लस, इथं मायनस करायचं आहे. त्याच्यानंतर खाली जी मध्ये गुणाकार आणि एच मध्ये भागाकार करायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं क्वेश्चन 2A सबट्रॅक्शन डिवायडेशन, इथं तुम्हाला सबट्रॅक्शन आणि डिवायडेशन करायचं आहे. त्याच्यानंतर खाली इथे तुम्हाला सी सर्कल द नंबर कम्प्लीट डिजिट बाय 3. तर याला तुम्हाला एक सर्कल करायचं आहे. 3 डिजिटचा जो नंबर असणार त्याला तुम्हाला इथं एक सर्कल असं करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं डीमध्ये तुम्हाला एक उदाहरण दिलं आहे, ते उदाहरण तुम्हाला इथं एक्सप्लेन करायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला ईमध्ये तुम्हाला एक उदाहरण दिलं आहे किलोमीटरचं, इथं तुम्हाला ते एक्सप्लेन करायचं आहे. त्याच्यानंतर खाली इथे तुम्हाला फ्रॉम द फॉलोइंग फिगर राईट ऑन नेम ऑफ ओनली 1 लाईन अँड 1 रे. तुम्हाला इथं रे आणि लाईन लिहायची आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला खाली जी नेम द टाईप ऑफ अँगल शो बाय एरो इन द फॉलोइंग फिगर. तर इथे तुम्हाला ॲरो लिहायचं आहे अँगलचा. त्याच्यानंतर इथे तुम्हाला खाली मध्ये तुम्हाला एक ग्राफ दिलेला आहे, तो ग्राफ टेबल शो ऑफ स्टुडंट, त्याचं तुम्हाला काही उत्तर द्यायचे आहे. तर इथे तुम्हाला हा दिलेली सूचनानुसार ही खो खो, रनिंग, क्रिकेट, लगोरी, तर हा ग्राफ तुम्हाला इथं काढायचा आहे. त्याच्यानंतर खाली इथं तुम्हाला प्रश्न तिसऱ्यातला आहे, तुम्हाला इथं काही फ्लावरचं तुम्हाला इथं एक रोज आणि फ्लावरचं तुम्हाला इथं एक उदाहरण विचारलं, ते उदाहरण तुम्हाला इथं एक्सप्लेन करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली इथं बी कॉन्वर्ट द फॉलोइंग फिगर इंटू प्लेट, तर इथं तुम्हाला एक्सप्लेन करायचं. त्याच्यानंतर खाली इथं तुम्हाला सीमध्ये तुम्हाला काही रुपयाचं सोल्ड ऑल टीम याचं तुम्हाला काही विचारलेलं आहे, तर तुम्हाला इथं ते एक्सप्लेन करून उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर खाली सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन, तुम्हाला ही इक्वेशन सोडवायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला read the following, explain and fill in the blanks given below.
similar plus 1500 rupees in a bank at rate of CPC of for 1 year is rupees rupees 1015 as in interest at the end of the year. तुम्हाला याच्यामध्ये टाइम, प्रिन्सिपल, रेट, इंटरेस्ट लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला सी मध्ये तुम्हाला एफ सर्कल इन इजली ट्रायंगल फ्रॉम द गिवन ओपिनिशन. तुम्हाला इथं एक आलं तरी जो ऑपोजिशन आहे ट्रायंगल त्याला तुम्हाला इथं गोल करायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं मध्ये तुम्हाला हा जो आकृती दिली याच्या तुम्हाला ही सूचना वाचण्याचं उत्तर द्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली याच्यामध्ये तुम्हाला एक आकृती ड्रॉ करायची आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 4 मध्ये तुम्हाला इथे याचं उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली इथे तुम्हाला बी आउट फॉर्म तर हे तुम्हाला एक्सप्लेन करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला सी मध्ये तुम्हाला TV सेट फॉर TV घेतली आणि त्याचं इथे तुम्हाला एक्सप्लेन करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली जो तुम्हाला इथे काही रुपीज बँकचं विचारले आहे तर तुम्हाला इथे ते जो गेट आफ्टर 1 year तर एका वर्षाने किती पैसे होतात याचं तुम्हाला इथे एक्सप्लेन करून द्यायचं. त्याच्यानंतर खाली तुम्हाला राईट द मेडिकल एक्सप्लेन फॉर्म 5 ॲड टू अ नंबर गिवन 21 इथे तुम्हाला हे उदाहरण एक्सप्लेन करून द्यायचं एका मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली तुम्हाला नंबर ऑफ वर्टिक्स तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली जी मध्ये पण तुम्हाला एक घेऊन याच्यामध्ये तुम्हाला टाईप्स ऑफ ट्रायंगल हा ट्रायंगलचं नाव काय, कोणत्या टाईप्स आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली याच्यामध्ये तुम्हाला फाइंड द सम ऑफ मेजर ऑफ ऑल ऑफ हेगन इन द फॉलोइंग वे. तर इथे तुम्हाला हे या अँगलवरून हे प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर खाली क्वेश्चन 5A मध्ये तुम्हाला काही इन्फॉर्मेशन फॉलोइंग करायला सांगितली. ती फॉलोइंग करून तुम्हाला इथं किड्सचं एअर इथं तुम्हाला एअर वय दिलं आहे आणि इथे तुम्हाला एक्सप्लेन करून उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बीचं चिल्ड्रनचं एक तुम्हाला इथं एक उदाहरण दिलं आहे ते उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे. त्याच्यानंतर कॉस्ट ऑन तुम्हाला इथं कॉस्ट ऑनचं टक्केवारीमध्ये एक शो पेपरमध्ये तुम्हाला इथं काही एक एक्झाम्पल विचारलं आहे ते तुम्हाला इथं सॉल्व करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला ऑल द 3 तर याच्यामध्ये तुम्हाला ही 7 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर वापरून इथं तुम्हाला एक त्रिकोणाचं माहिती लिहायची आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला मध्ये इथे तुम्हाला ड्रॉ लाईन इथं तुम्हाला ही सूचना वाचून इथं एक तुम्हाला लाईन ड्रॉ करायची आहे. त्याच्यानंतर इथं खाली मध्ये तुम्हाला ही वाचून तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे 1 year. त्याच्यानंतर खाली इथे तुम्हाला याचा नंबर ऑफ फिक्स या बॉक्समध्ये लिहायचं. त्याच्यानंतर खाली तुम्हाला या बॉक्समध्ये दिलेल्या सूचनेनुसार या कोणाचं लिहायचं तुम्ही हवे तर स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. तर व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.